जय श्रीराम. गेले 102 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदिवलेकर महाराज यांच्या वचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 103वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदिवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, जिने आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि श्रीरामाच्या जीवनाची महती लोकांना साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलं. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, हेच त्यांनी हे 365 दिवसांच्या प्रवचन रूपी पुस्तकात शेअर केले आणि प्रत्येक दिवसासाठी एक प्रवचन याप्रमाणे त्यांनी एक पान एका प्रवचनासाठी जे वाचायला सरळ 3-4 मिनिटं लागतील, स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतील. तर आपण हे 103व्या दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं आपण वाचन करतोय आणि त्याचं शीर्षक आहे, सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती, म्हणजे चांगली संगत. एखादा दारोबाजाप्रमाणे विषय मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळते, पण वळत नाही. एकीकडे स्वतःला तो परमात्म्याचा खरोखर म्हणजे अंश समजतो. म्हणजे त्याला माहिती आहे, की मी परमात्म्याचाच अंश आहे. पण तरी पण तो असा व्यसनाधीन झालेला असतो. आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. त्याच वेळेला तो विषयांच्या आहारी देखील जातो. खरोखर भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संतांजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे, असे जे वाटते, ते न वाटू लागले म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे. भगवंताची भक्ती घडायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे. म्हणजे आपल्याला जर भगवंताची भक्ती करायची असेल, नामस्मरण करावं आणि समजा ते नसेलच, तर आपण एखादा गुरु करावा, जो योग्य गुरु असेल, आध्यात्मिक गुरु असेल, ढोंगी साधूबाबा नाही, आध्यात्मिक गुरु असेल आणि आपण त्याची सेवा करायला लागलो, म्हणजे आपल्याला नामस्मरण करण्याची, सद्ग्रंथ वाचण्याची, चांगलं काम करण्याची, चांगले विचार यायला ऑटोमॅटिक सुरुवात होते. हा आपण सद्गुरू हे महत्वाचं आहे. ढोंगी बाबा, पाखंडी लोक जे फक्त भगवे कपडे घालून तुमचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. संसारात तुम्हाला काहीतरी भरपूर प्रगती करून देऊ, पण तुम्ही हे करा आणि ते करा, अशा लोकांपासून सावध राहा. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच असते. वास्तविक गुरु मनात काही इच्छा येऊच देत नाही. म्हणून कामधेनूपेक्षा गुरु श्रेष्ठ आहेत. गुरु हा सागरापेक्षा खोल आहे. हा कल्पवृक्ष नसून आपल्या मनात अशी इच्छाच येऊ देऊ नये, अशा पेक्षा मोठा असतो. आणि कामधेनू ही आपण इच्छा व्यक्त केल्यावर ती जी देते, तर कामधेनूपेक्षाही आपला गुरु हा श्रेष्ठ असतो. अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही. संत समागम प्रार्थना होते, पण समरीतीने जात आले तर खरा समागम पडतो. परंतु आमचा विषय आणि आमचा मार्ग विषय आहे, म्हणूनच संत भेटून त्याचा समागम आपल्याला होता येत नाही. म्हणजे आपल्याला त्या गुरूंबरोबर राहता येत नाही, संतांबरोबर राहता येत नाही, कारण आपल्या विषयाला बांधलेलं असतो. पण आपण संसारिक लोक आणि हे एकदम नॅचरल आहे. आपल्याला बायका मुलं किंवा घरदार, आपली मुलं किंवा त्यांची शाळा कॉलेज, आपलं ऑफिस, या सगळ्यांची चिंता असते, कारण आपण संसारी लोक आहोत. त्याच्यामुळे आपल्याला संत मिळाल्यानंतर आता आपण त्याच्याकडे कंटिन्यूस राहू शकत नाही. ऍटलिस्ट संतांनी सांगितलेली जी उपासना आहे, नामस्मरण करणं, चांगल्या ग्रंथांचं वाचन करणं, श्रवण करणं, कीर्तन, प्रवचन जे तुम्हाला जमत असेल ते ऐकणं किंवा त्याचं श्रवण करणं, इतपत तर आपल्या हातात नक्कीच आहे, राईट? आणि ते जर केलं तरी आपली प्रगती होते, असंच आपल्याला महाराज सांगतात. विषयांमध्ये धुंद असणाऱ्या आम्हाला मग संतांच्या मनात कालवा कालव होते, त्याची आपल्याला कल्पना येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रद नेत नाही, तर दुसऱ्याची मदत घेणं आवश्यक आहे. अशा वेळी
ज्यांची बुद्धी आपल्याला म्हणजे ज्यांची आपल्याला मदत होते, अशा संतांचं आपण नको का ऐकायला? म्हणजे काही वेळेला आपल्याला काही गोष्टी स्वतःहून करता येत नाही. पण जर संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तर आपली बुद्धी न चालवता त्यांनी जे सांगितले ते आपण करणे. भगवंताच्या जिज्ञेचा मार्ग अक्रमावेला संतांनी सांगितले. संतांना जिज्ञेसू मूळचीच असते. आपल्याला ती नाही म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे. काही केल्याशिवाय सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती हवी. सत्संगती अति अपूर्व काम करणारी. सत्संग म्हणजे चांगली संगत. आता आपण कोणाबरोबर राहतो ह्याच्यावरती आपलं आयुष्य अवलंबून असतो. आपली प्रगती अवलंबून असते. चांगल्या लोकांवर राहिले तर 4 समजा अभ्यासू मुलांवर राहिलं, तर तुम्ही पण अभ्यास करायला लागणार. आणि 4 वाईट लोकांबद्दल मस्ती करणाऱ्या किंवा काहीच काम नाही करणाऱ्या, उड्या करणाऱ्या मुलांवर राहिलो, तर आपल्याला पण त्याप्रमाणेच वागण्याची इच्छा होईल. चांगले 4 मित्र जे चांगली कामं करतात आहेत, त्यांच्याबरोबर आपण राहिलो, तर आपल्याला देखील काम करण्याची इच्छा होईल. पण 4 नशिबाज व्यसनी मित्रांबरोबर आपण राहिलो, तर आपल्याला पण नशा करण्याची, व्यसन करण्याची इच्छा होईल. म्हणजे आपली संगत ही फार महत्वाची. संगत, आदत आणि गुरु. सत्संगाने अति अपूर्व काम करणारे ज्याचे भाग्य थोर असेल, त्याला असे लाभेल. एखादा मनुष्य भोवऱ्यात सापडला, तर त्याला बाहेर काढण्याचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग असा, की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या भोवऱ्यामध्ये पडून त्या भोवऱ्याला फोडायचं आणि बुडत्याला बाहेर काढून ते बुडत्याला बाहेर काढायचं. हा एक मार्ग झाला. पण यासाठी फार शक्ती लागते आणि दुसरा मार्ग म्हणजे आपणच भोवऱ्यामध्ये बुडाशी तळाशी जायचं आणि खालून वरती यायचं. जे भोवरा जो असतो असा गोल-गोल, गोल-गोल फिरत असतो. पाणी समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये असं भोवरा झालेला असतो. तर त्याच्यामध्ये आपण अडकले की आपण असंच फिरत आहोत. 2 ऑप्शन आपल्याला दुसरं कोणीतरी मदत करून बाहेर काढलं पाहिजे, जे त्रासदायक कठीण काम आहे. तर आपण त्या भोवऱ्यातून खाली जावं आणि परत सर्व शक्तीनिशी वरती यावं. हा दुसरा मार्ग आहे. आपण भोवऱ्यामध्ये बुडाशी उडी मारून तळाशी जायचे आणि खालून वरती निघायचे. विद्वत्ता ही भोवऱ्यासारखी वर-वर पाणी फिरत राहते असले तरी तळाशी तर संतच. भोवरा फिरत असतो. जे पाणी वरती फिरत असतं पण ॲक्चुअली त्या तळाशी ते संथ असतं म्हणजे स्टेप असतं. तसेच हे लोक वरवर विद्या शिकतात. ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात. म्हणजे उगीचच वाद करणं. तू हे जे सांगितलेलं आहेस ते बरोबर नाहीये. आपण दुसऱ्यांची मतं ऐकली पाहिजेत आणि त्याच्याप्रमाणे काही गोष्टी आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. मी म्हणतो तेच खरं आहे, तर तुम्ही सांगता त्यात काहीच तथ्य नाहीये. अशा प्रकारच्या विचारसरणीने आपलं नुकसानच होतं. पण जे खोल तळाशी जातात त्यांना खरे काय हे आपोआप कळले आणि ते सगळीकडे एकच असतील. विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असेल. शहाण्याने त्या भानगडीत न पडावे. आपण दुसऱ्यांना या सगळ्या गोष्टी शिकवण्यापेक्षा आपण स्वतःच या गोष्टी शिकाव्यात. हजारो भगवंताच्या नावाला लावणे हे खरं संतांचं काम. संतांचं काम फक्त त्याला चांगला मार्ग सांगणे, जे नामस्मरण करा हे सांगणं. तुम्ही स्वतः देखील नामस्मरण केलं, तर तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. नामस्मरण म्हणजेच देव. जे नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. नामस्मरण आपण जेव्हा पूर्णपणे श्रद्धेने जेव्हा करतो, ऑटोमॅटिक आपल्यातल्या आतून चांगल्या-चांगल्या गोष्टी करण्याची आपल्याला इच्छा होते. आपल्याकडून चांगले कर्म करतात. नामस्मरण करत असताना आपल्या लोकांच्या मध्ये राहताना लोकांची चहाडी-चुगली करू नये. लोकांमध्ये जळू नये किंवा त्याच्या असूया बाळगू नये किंवा उलटं-सुलटं बोलू नये. लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करावा. लोकांबद्दल चांगलं करण्याचा किंवा चांगलं बोलण्याचा प्रयत्न करावा. ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला दुसरी कोणतीही गोष्ट करायची गरज नाही. अगदी देवळात नाही गेले तरी चालेल, तीर्थयात्रेला नाही गेले तरी चालेल. भगवे कसं भगवे वस्त्र घालून हिमालयात जाण्यात बिलकुलच गरज नाही. शेवटचं वाक्य कोणत्याही सत्पुरुषांची परंपरा रक्षण केली पाहिजे. त्याला आपले खुसडू नये. म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं आहे, संतांनी जे सांगितलेलं आहे,
तशीच तसं त्याचा फॉलो करावा आणि तेच लोकांना सांगावं. आपल्या मनाचं काहीतरी ॲडिशनल करून सांगण्याची काहीच गरज नाही. कारण संतांनी या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित सांगितल्या. म्हणजे सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उत्तम उपाय म्हणजे सत्संगती. म्हणजे आपली संगत जर चांगली असेल, तर आपली प्रगती डेफिनेट. नामस्मरण करायला जे 1 मिनिटं, 1 माळ, 1 तास तुमची इच्छा. सकाळ, दुपार, संध्याकाळ तुमची इच्छा. रात्री झोपण्याच्या अगोदर रात्री झोपेतून उठून सकाळी तुम्ही उठा. उठल्यावरती अंघोळ करायच्या अगोदर अंघोळ केल्यानंतर, चालताना, झोपून, प्रवास करताना, काम करताना कोणत्याही वेळेला तुम्ही नामस्मरण करू शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या धर्माची, जातीची, पंथांची, वयाची, तुमच्या शैक्षणिक क्षमतेची, तुमच्या आर्थिक स्थितीची, तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष असाल, तुम्ही छोटी मुलं असाल, तुम्ही यंग माणसं असाल, तुम्ही वयस्कर असाल, तुम्ही अगदी खूपच वृद्ध झालेलं असाल, कोणत्याही गोष्टीसाठी याचं कारण आपण देता येत नाही, असा बिनखर्चाचा आणि बिनत्रासाचा हे जे नामस्मरण आहे, हे सगळ्यात साधं सोपं साधन आहे. हे कोणी करू शकतं. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्री श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 103व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, तसं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्याबरोबर दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.